हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने, सविलास महामोह ग्रासैककर्मणे, पुंडलीकवर्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्संगगण की जय। सूर्यताई सांग। तर हा सर्वांचा म्हणजे अनुभव घेणारा जो आत्मा आहे तर तो अमुक प्रकारचा आहे, तर असं सांगता येत नाही असं वेदांती म्हणतात। तर यावर पूर्वपक्ष म्हणतो तर तो मग शून्यच झाला असं म्हणजे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे। तर त्याचं खंडन पुढील श्लोकातून केलेलं आहे। श्लोक सांगितलेला आहे, अवेद्योप्य परोक्षोत स्वप्रकाशो भवत्ययं सत्यं ज्ञानम अनंतं चेत यस्तीय ब्रह्मलक्षणम। तर अन्वयार्थ सांगितलं आहे की हा आत्मा अज्ञेय आहे। अज्ञेय म्हणजे ह्याला जाणण्यासाठी म्हणजे ज्ञाता किंवा अन्य ज्ञाता किंवा ज्ञान असं कोणत्याही म्हणजे साधनाची आवश्यकता नाही, कारण हा स्वसंवेद्य आहे। स्वसंवेद्य म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि तो स्वयंप्रकाश आहे। प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे आणि मग ज्याला जाणण्यासाठी दुसरं एखादं ज्ञान घेऊन गेले तर संभवनीय नाही। एखाद्या खोलीमध्ये अंधार असेल तर दिवा घेऊन जाणं संभवनीय आहे, अंधार असेल तर दिवा घेऊन जाणं संभवनीय आहे। आणि ज्या खोलीमध्ये दिवा अगोदरचाच तेवतो आहे ते म्हटले तिथं दुसरा दिवा घेऊन गेले तर तिथे आवश्यकता नाही, कारण त्या खोलीमध्ये अगोदरचाच प्रकाश आहे। तसा आत्मा हा स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे। आणि म्हणून कोणाला असं वाटत असेल, काल जसं तुम्ही प्रश्न केल्याप्रमाणे, किंवा बुद्धिमांद्य असतं, काही लोकांकडे बुद्धिमांद्य आहे, काही लोकांची बुद्धी तेज आहे, काहींना काही कळतच नाही। तर हा सगळा प्रकार आहे तो वरच्या यंत्रणेचा, पण त्यामध्ये असणारा आत्मा म्हणजे मठ्ठ पुरुषामध्ये असणारा आत्मा आणि विद्वान पुरुषामध्ये असणारा आत्मा हा एकच आहे। किंवा अतिज्ञानशून्य असा एखादा रेडा पकडला, रेडा माऊली ज्ञानोबा यांनी काय बोलावलं, रेड्याला बोलवलं। त्या रेड्यालाच का बोलवलं असं म्हटलं तर प्राण्यांच्या मध्ये त्याला काहीच कळत नाही, निर्बुद्ध असं आणि ते वस्तुस्थितीनुसार आहे सुद्धा। ते आपलं फक्त त्याचं इथपर्यंतच काम चालतं, खाणं पिणं। रस्त्यात जर असा आडवा आला आणि समोरून गाडी आली असा रवंत करत चाललेला असला, लयच हॉर्न वाजवला तर समोर उभा राहायचं गाडीची, त्याला हे कळत नाही आपल्याला बाजूला व्हायचं। त्या जागेवर शेळ्या बघा तुम्ही, हॉर्न वाजवल्या बाजूला पळतात का, मेंढ्या सुद्धा पळतात हॉर्न वाजवला ना बाजूला, पण रेडा कधी बाहेर बाजूला जातो, तो असा असतो तो उभा राहिला, त्याची जागा अडवूनच राहिला, त्याला हाणला, असा हाणल्यानंतरच तो थोडासा बाजूला सरकतो, तर याला निर्बुद्धी। मग आता त्याचा आत्मा आणि म्हणजे मठ्ठड तो जीवच आहे ना, म्हणजे पूर्वीचा कधीचा तरी मनुष्यच आहे तो, की जो रेड्याच्या रूपामध्ये तिथे गेलेला आहे। तो मानवी शरीरात बुद्धी असताना त्याची चांगली चालत होती, तो म्हटले विद्वान होता हा चांगला, आणि मग तिथं जाऊन रेडा कसा काय झाला, तर त्याची ती योनी आहे आणि त्या योनीमध्ये असणारे जे मेंदूचं स्ट्रक्चर ते तसंच आहे, त्याच्यात सगळ्यात चांगलं स्ट्रक्चर आपल्याकडनं मानवामध्ये दिसतं म्हणजे बुद्धी, आणि त्या बाकीचे जीव आहेत कमी अधिक प्रमाणात, त्यांना सुद्धा म्हणजे आहार निद्रा भय मैथून हे समसमान आहे सगळ्यांच्यामध्ये। तर त्याच्यात आहाराच्या बाबतीमध्ये सगळेच प्राणी आपापला आहार शोधन करत राहतात, किंवा सांभाळ रक्षण करणं हे जे ते जीव करत राहतात, त्याला भीती राहते, भय। चला, तेव्हा आत्मा हा स्वसंवेद्य आहे, मग तो सगळ्यांचा, म्हणून अशी शंका करायचं काही कारण नाही कुठे,
किंवा काही जीवांच्यात बुद्धी चांगली, काहींची बुद्धी मंद आहे, मग त्याचा आत्मा सुद्धा मंद असला तर असा नाही. आत्मा नाही मंद, तर त्याची यंत्रणा मंद आहे. वरून जर का जसा चकचकीत काचा असतील तर कंदिलाचा प्रकाश जास्त फैलावतो, आणि त्याच काचा जर मलिन झालेल्या असतील तर बाहेर प्रकाश जात नाही. हा दोष कोणाचा आहे? काचेचा, म्हणजे उपाधीचा दोष, उपाधीतला दोष असतो. पण हे नित्य नसतं. म्हणून एखादा कोणी ज्याची बुद्धी काम करत नाही त्याला काय म्हणतात? एखादे मतिमंद जरी असतील तर ते या जन्मातले कर्मयोगाने त्या अवस्थेमध्ये गेलेले असतात. पुढच्या वेळेला त्यांची अवस्था बदलून ते दुसरीकडे जातात. वेडे कायम वेडेच नाही राहत. म्हणजे ना, काही वेडे जन्मतात, काही वेडे मरतात, काही शहाणे जन्मतात, काही शहाणे मरतात. प्रवाहरूपाने जगत चालतं. चला, म्हणून सगळ्यांचा आत्मा त्याला जाणण्यासाठी दुसऱ्याची आवश्यकता हे तर त्याचं स्वसंवेद्यत्व, म्हणजे त्याच्यासाठी दुसऱ्याची आवश्यकताच नाही. स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. जशी बुद्धी चालवत जाईल ना तशी आपली सुद्धा बुद्धीला जसं घर्षण होईल. आता तुम्ही जर घर्षण करत नसताल तर त्याच्यावरती व्यवहारामध्ये सुद्धा आडबाजूला सांदाडीला पडलेले जे आयुध आहेत, शेतकऱ्याची जर धरली, खुरपे धरा, विळे धरा, तुमच्या कुऱ्हाडी धरा, तर त्याचे बोथट होऊन जातात. कारण ते म्हणजे काय वापरलं नाही तर ते आपापच तसा प्रकार सुद्धा होतो. म्हणून जास्तीत जास्त आपली काय केली, बुद्धी जर वापरली, आणि मग कशी कुठे वापरायची तर शास्त्रामध्ये. आता त्या शास्त्रामध्ये बुद्धी वापरली तर बुद्धी लावावी लागते, नाही तर झोप येते. दोन्हीपैकी एक काम होतं. जर ते डोक्यात नाही गेलं तर झोप लागते, छान झोप लागते. असा वृत्ती प्रभाकर घेऊन बसावा आणि त्याच्यात काय चाललंय हे जर नाही कळालं आणि जेवण झालेलं असलं तुमचं तर सुंदरपैकी झोप लागते. वृत्ती प्रभाकरचा वापर असा सुद्धा होतो. झोपला झोपेच्या गोळ्या करा, झोपी का गोळी घ्यायची करत कारण आपाप झोप लागली जरा. आणि हा आत्मा सत्य, ज्ञान आणि अनंत स्वरूपी म्हणून सांगितलेलं आहे. पुढे प्रकाश सांगितलाय की हा आत्मा जरी इंद्रियांना गोचर होत असला, तो जरी परोक्ष असला तरी तो साक्षात आहे. कारण याचा बाण म्हणजे प्रत्येकाला होत असतो, कारण तो विषयांचा भोक्ता आणि सर्व साक्षी आहे. तो विषयांचा भोक्ता आणि सर्व साक्षी. भोक्ता म्हणजे त्याच्याच ठिकाणी भोगाचा नाव. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा नाही भोग घेत, पण आत्म्याच्या प्रकाशाच्या द्वारे तिथं भोग घेतला जातो आणि तो भोक्ता असा बनतो. जडाला भोग देऊन काय होणार आहे? जड भोग घेईल कसं? म्हणून जड पदार्थ हा भोग घेऊ शकत नाही. तुम्ही आम्ही सुद्धा जड आहोत का चेतन? जड चेतन मानला आपण, जड चेतन आहेच. पण त्यात इच्छा नावाचा भाग आहे का हा जडाला संभवत नाही आणि चेतनालाही संभवत नाही. म्हणून जड चेतनाच्या अंतर्गत इच्छा येईल, आणि इच्छा असेल तिथे भोग होईल. भोग कुठं होईल? जड चेतन आलं तरच त्या ठिकाणी भोग होईल. जडालाही काय इच्छा आहे? त्या ग्रंथाला काय इच्छा आहे? आपल्याला ह्याच्यातलं ज्ञान संपादन करावं म्हणून नाही. म्हणून जड चेतनाच्या ठिकाणी इच्छा संभवते. ईश्वर सुद्धा मायाकृत जड चेतनच आहे ना. माया उपाधिवान जीव आणि ईश्वर समांतर आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा. एक मोठी उपाधी घेतलेला आणि एक छोटी उपाधी घेतलेला. म्हणून ईश्वरापासूनच सृष्टी झाली, तर त्यातलं जीव जे आहे ते जीव आणि ईश्वर या दोघांची स्वरूप एकच आहे किंवा, आणि त्याचं ज्ञान अन्य कोणत्याही यंत्रणेने होत नाही. तर हा आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे याला जाणण्यासाठी म्हणजे बुद्धी किंवा इंद्रिय यांची आवश्यकता नाही असं वेदांती म्हणतात. बरोबर, वेदांती म्हणतात म्हणजे सत्यच आहे. हे अबाधित मत आहे. नाही तर वेदांती म्हणतात आमचं काय संबंध, असं नाही. तर हे मतच काय अबाधित आहे. याला इंद्रियांची आवश्यकता नाही, मन बुद्धी काहीच नाही. म्हणून मुख्य परमार्थामध्ये वास्तविक परमार्थ काय आहे तर आत्म्याला जाणणे हा परमार्थ आहे. आत्म्याला जाणण्याचं सोडून बाकीचे उद्योग धंदे करत असेल तर ते पोट पाण्याचे धंदे असं समजावे. कारण तो आत्म्याला जाणायचं सोडून दिलं आणि दुसरे धंदे करत बसला. मानवी शरीर परत येईल का? एकदा गेलं ना.
एकदा देह पडला याच शरीरामध्ये आत्मज्ञान घेता येईल, याच शरीरात ब्रह्मस्वरूपाचा जाणता येईल ना, अन्यथा काही करता येणार नाही. तर तेव्हा मानवी शरीरातून आत्मस्वरूपाला जाणता येत आहे. आणि मग आता त्याच्यात ही इंद्रियादी यंत्रणा इथे काम करत नाही, इतर कोणतीही साधनं इथं लागत नाही. मला काय सांगायचं होतं की परमार्थ म्हणजे त्यागात दडलेला. स्वार्थ असेल तिथे संसार आहे समजायचा, आणि ज्या ठिकाणी त्याग आहे तिथे परमार्थ आहे. सगळ्यांचा त्याग केल्यावर ज्याचं अवतरण होतं त्याला आत्मा म्हणतात. आत्म्याचं अवतरण त्यागात आहे. त्याग जर केला नाही, कशाचा त्याग आहे? तिन्ही शरीरांचा त्याग सांगितला. स्थूल शरीर मी नाही, सूक्ष्म शरीर मी नाही, कारण शरीर मी नाही, पंचकोशामध्ये अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश नाही, आनंदमय कोश मी नाही. त्या याच्यातही त्यागच झाला का नाही? म्हणून भूमिका सारी त्यागामध्येच आहे. आणि सगळ्यांना बाजूला काढलं की खाली जो राहतो तो आत्माचा. पुढे सांगितले की तैत्तरीय उपनिषदामध्ये एक श्रुती आलेली आहे की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तर ब्रह्म हे सत्य स्वरूप आहे, म्हणजे तिन्ही कालामध्ये त्याचा बाध होत नाही. म्हणजे वर्तमान, भूत, भविष्य या तिन्ही कालामध्ये जे नित्य असतं तेच म्हणजे ब्रह्म असतं असं सांगितलेलं आहे. परत ते ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे ते स्वयंप्रकाश आहे. तर बृहद आरण्यक उपनिषदामध्ये एक श्रुती आलेली आहे की अत्रयम पुरुष स्वयं ज्योतिर्भवती, म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे, ज्ञान स्वरूप आहे असं म्हणजे सांगितलेलं आहे. आणि तो अत्रयम पुरुष स्वयं ज्योतिर्भवती अशा प्रकारची उपनिषदातली श्रुती आहे की तो स्वयंप्रकाश स्वरूप आहे. आता त्याच्या फक्त प्रकाशाचं ज्ञान व्यवस्थित करून घेणं आवश्यक आहे. प्रकाश या पदाचा अर्थ कळाला का? ज्ञान. प्रकाश म्हणजेच ज्ञान. इथे ज्ञानाला प्रकाश म्हणते. आणि भौतिक जगतात आम्ही प्रकाश पाहतो तो चंद्र सूर्यादिकांचे, याचे प्रकाश पाहतो. तर हे आता त्या प्रकाशाला प्रकाश म्हणावं आणि ह्यालाही प्रकाश का म्हणावं? दुसरे शब्द सांगा कोणता, आम्ही ते ठेवून आहोत. एक शब्द तर उच्चारला पाहिजे ना की त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून तिथं ज्ञानारूपी प्रकाश, तिथला प्रकाश कोणता? ज्ञानाचा. आणि ज्ञान कसं असतं हे तुम्ही दाखवून द्या. तर तुमच्या अनुभवाचा विषय, ज्ञान तुमच्या अनुभवाचा विषय. तुम्हाला मोबाईल चालवता येतो, हा तुमचा काय अनुभव आहे. आणि त्याच्यातच काय दडलेलं आहे? ज्ञान दडलेलं आहे. पण काय मनुष्य का तुमचं शिक्षण काय झालं? इंटरव्ह्यूला गेल्यावरती पण ते म्हणजे बा मी MSc झालेलं आहे. बरं, तुम्ही MSc झाले तर तुम्हाला MScचं सगळं ज्ञान आहे असं गृहीत धरलं जाईल ना. ज्या अर्थी हे MSc झाले त्या अर्थी यांना त्या डिग्रीचं सगळं ज्ञान आहे. म्हणजे तिथं गृहीत काय धरलं जातं? ज्ञानच गृहीत धरलं जातं. ज्ञान हे तुम्ही जाणून घेतलं. आता तसंच आत्म्याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. कोणत्या पदार्थाचं? तसं तिथलं ॲग्रीचं ज्ञान पाहिजे. ॲग्री म्हणजे शेतीचं. हां, BSc ॲग्री म्हणजे शेतीचाच विषय आहे ना तो सगळा. त्याच्यामधले काय असेल ते त्याच्यातलं त्याला ज्ञान पाहिजे. तसं तुम्ही इथे जे बसलेले आहेत ते त्याला तुम्ही आत्मज्ञानासाठी बसले. तर तुम्हाला ज्ञान कशाचं करून द्यायचं आहे? ज्ञानाचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचं. पण आता ते कसं होईल? तर त्याच्यासाठी यंत्रणा सांगतायत की कुठल्या सामग्रीने त्याच्याकडे जाता येत नाही. मग असं नाही तर मग ज्ञानच होणार नाही म्हटले. कारण कोणतीच सामग्री वापरायची नाही, इंद्रिय वापरायची नाही, मन बुद्धी काहीच नाही. तर याचं कारण तो आत्मा तुम्हीच आहात. म्हणून तुम्हाला अन्य सामग्री वापरायची नाही. तर ही अन्य झाली. तुम्ही मन नाही, तुम्ही बुद्धी नाही, तुम्ही चित्त नाही, तुम्ही अहंकार नाही. न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय न शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्सो चिदानंद रूप शिवहोम शिवहोम. तर तुम्ही तर स्वतःच शिवस्वरूप आहात. म्हणून तुम्हाला ह्याच्यातलं काहीच घ्यायचं नाही. म्हणजे आत्ता अशी अडचण आहे, ज्या स्थितीमध्ये माणसं आहेत त्या माणसांनी स्वतःला अन्यथा समजलेलं आहे, आत्मा समजलेलं नाही. आणि आता शास्त्र म्हणतं तुम्ही स्वतःला काय समजा? आत्मा समजा. म्हणजे तुम्ही आत्मा आहातच, पण तुम्ही चुकीचा ग्रह करून बसलेले. चुकीचा ग्रह काय?
मी देह आहे, मी मनबुद्धी अहंकार आहे, हा चुकीचा ग्रह आहे. याचा त्याग म्हणजेच आत्म्याचा अवतरण आहे. पुढे सांगितले की आत्मा हा आनंद स्वरूप आहे, म्हणजे देशाने कालाने आणि वस्तूने याचा परिच्छेद होत नाही, म्हणजे तो व्यापक स्वरूप आहे त्याचा, किंवा तो आनंद स्वरूप आहे आता किंवा सुख स्वरूप आहे. ज्या वस्तूचा आपल्याला आता आत्मा मस्त भरपूर झाला, आम्हीच आहे, मीच चैतन्य स्वरूप परमात्मा आहे, पण मला त्याचं ज्ञान नाही ना. मला ज्ञान नाही तर मग शास्त्राला विचारलं आपण किंवा सांगा बरं, कारण शास्त्राशिवाय आपलं सांत्वन कोण करेल. शास्त्राने सांगितलं हा देश काल वस्तू परिच्छेद रहित आहे. देशाने कालाने वस्तूने ज्याला मर्यादा नाही असा अपरमित. तर असा अपरमित कोण आहे तर तो चैतन्य स्वरूपात्मा आहे, तो स्वसंवेद्य आहे असं शास्त्र सांगतं. तो सुखरूप आहे. यो वैभवमाचं तर सुखम असं यो म्हटलेलं आहे. वैभूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. तर तेव्हा हे ब्रह्मच सुख स्वरूप आहे. म्हणजे आता तार्किकांच्या समाधानाकरता म्हणजे असं अनुमान करावं त्यांनी सांगितलंय की आत्मा स्वप्रकाश हा संवित कर्मता अंतरेण अपरोक्षात संवेदनवत. तर त्यांनी सांगितलंय की हा आत्मा स्वप्रकाश आहे, हे प्रतिज्ञा वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. आता अनुमान केलेलं आहे की आत्मा स्वप्रकाश हा, याला वाक्य कोणतं म्हणतात? प्रतिज्ञा वाक्य. प्रतिज्ञा वाक्य. त्याचा मराठी अनुवाद हा आत्मा स्वप्रकाश आहे. आत्मा स्वप्रकाश हा. आता संवित कर्मताम अंतरेण याचा अपरोक्षत्वात, तर याला म्हणतात हेतुवाक्य. संवित कर्मताम अंतरेण ज्याचा संविता शिवाय, म्हणजे आपलं हे कारण हा संवित म्हणजे ज्ञान, कर्मताम अंतरेण म्हणजे हा ज्ञानाचे कर्म बनत नाही, कर्माच्या अंतर हा येत नाही. कोण? आत्मा हा कर्माच्या अंतर येत नाही. म्हणजेच ज्ञानाचे कर्म होत नसून कोण होत नाही? आत्मा हा ज्ञानाचं कर्म होत नाही. ज्ञानाचं कर्म काय झालं? घट काय झाला? ज्ञानाचं कर्म झालं ना. घट हे ज्ञानाचं कर्म झालं. तसा आत्मा हा ज्ञानाचं कर्म होत नाही. अपरोक्षत्वात हा कसा आहे? अपरोक्ष आहे. अपरोक्षत्वात जो पदार्थ नाही तो ज्ञानाचं कर्म बनेल. तुम्हाला घटाचं ज्ञान नाही तर घटाचं ज्ञान होईल, कारण घट काय नाही, समोर नाही, अपरोक्ष नाही, मग त्याचं ज्ञान होईल. पण हा तर अपरोक्षत्वात म्हणजे तो प्रत्यक्ष आहे. यात साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म. अपरोक्षत्वात आहे म्हणजे असं आहे की त्याच्यावरच आम्ही जगतो, पण त्याला आम्ही जाणू शकत नाही. इतका तो अपरोक्ष पुरून उरलेला आहे. असा अपरोक्षत्वात हा हेतू वापरला आणि त्याला उदाहरण दिलं, म्हणतायत की संवेदनवत, म्हणजे ज्याचा संवेदनवत त्याची जाणीव कशी होते. तो कळतो कसा? कळतो ना. आत्मा कळतो का? कळतो ना. सहज कळतो. अगदी हलणं चालणं. जसं आता हा ग्रंथ उठल आणि तिकडे फिरून येईल असं होतं, पण तुम्ही मात्र फिरून येता. संवेद नाही ना तुमच्याकडे. याच्यात संवेदना नाही. ती संवेदना कोणाची आहे? चेतनता ही आत्म्याची आहे. चला पुढे सांगितले की ज्याप्रमाणे सुखाधिकांचा साक्षात्कार म्हणजे कोणत्या इंद्रियाला विषय होत नसून म्हणजे प्रत्यक्ष भासतो तो. अगदी तसा संवेदना होते ना चित्तात. काय म्हणते, काय होतं त्याच्या मनाला, काय वाटलं असेल त्याचं मन बी दिसाना आणि कुठं वाटलंय ते बी दिसाना. पण त्याचा चेहऱ्याने सांगितलं हा जरा आनंदीच आहे बरं का, तुझा आनंदी आहे, चेहऱ्याने सांगितलं. त्याच्यावर ते उमटलं. सुखांतरीचे बाह्य ठसठसी. तसंच अगदी तेव्हा अशा प्रकाराने आपल्याला प्रत्यक्ष भासतोय. त्याप्रमाणे
आत्मा हा जे ज्याचे वैषयिक ज्ञानाचे कर्म नसतानाही म्हणजे प्रत्येक प्राण्याला तो त्याच्यामध्ये अनुभव वैषयिक येतो, भासतो. ज्ञानाचे कर्म नसतानाही वैषयिक म्हणजे विषय होईल. विषयाची विषय होऊन जसे आम्हाला एखादा पदार्थ विषय झाला तर विषय होऊन त्याचं काय होतं ज्ञान होतं. असा कर्म नसताना असा विषय होऊन आत्म्याचं ज्ञान झालं का नाही तर ते तर सोपं झालं असतं. मला वाटतं नाही आता जगात कोणी राहिलं असतं, सगळेच मुक्त होऊन दिले. हे त्याचं जर इतकं स्पष्ट ज्ञान झालं असतं विषयासारखं. कारण आम्हाला याची फारच सवय लागलेली. नवीन विषयाला पाहिला पंचज्ञानेंद्रियाला विषय झाला संपून गेला. आणि ते बी झालं बरं का. आत्तापर्यंत अनेक विषयांची ज्ञान करून घेतली आणि ज्ञान सोडून बी दिली. झाली घेतली वापर केला सोडून बी दिली. सगळं तसं झालं. जेवढ्यांची ज्ञान करून घेतली वापरलं सोडून दिलं संपला विषय. याच्या अनादिकालापासून हेच चाललेलं. मागही अनेक शरीरं केली झाली त्याच्यामध्ये अनेक त्या शरीरामधून ज्ञान झाली सोडून दिली. संस्कार रूपान राहिली काय गेली काय. आत्म्याचं असं नाही. त्या आत्मसत्तेनेच ज्ञान झाली कारण ते बाह्य पदार्थ होते आणि ज्याचं व्हायचं ते राहून गेलं. मग आता तेच ज्ञान तेवढं झालं की तुम्हाला बाहेरची ज्ञान गोळा करण्याची आवश्यकता लागणार नाही. बाहेरची ज्ञान म्हणजे तुम्हाला MD व्हायची आवश्यकता नाही, LLM व्हायची आवश्यकता नाही, तुम्हाला MSc व्हायची गरज नाही, PhD व्हायची गरज नाही, ICW व्हायची गरज नाही, CA व्हायची गरज नाही. ते म्हणजे का विज्ञानाच्या कुठल्याही शाखेचा शास्त्रज्ञ वैज्ञानिक व्हायची गरज. तुम्हाला एका ज्ञानाचा शोध लागला तर आणि नाही लागला तर जन्म मिळतील आणि प्रत्येक जन्मामध्ये ज्ञानासाठी तर असुसलेला जीव आहे. काय विशेष आहे बरं का. माणसाला सारखं वाटतं नवीन काहीतरी ज्ञान करून घ्यावा, नवीन काहीतरी ज्ञान करून घ्यावा. ही वृत्ती आहेच आहे. अगदी लहान बालगोपाळापासून अगदी मोठा मनुष्य झाला तरी तो वाचतच राहतो. मी का वाचता पेपर का व्हायना वाचतो म्हणजे जाणून घेतो मी जगात काय चाललंय हे जाणून घेतो मी. शेवटपर्यंत असं जाण नाही पण फक्त आत्म्याला जाणत नाही. ज्याने आत्म्याला जाणलं त्याने सगळ्याला जाणलं आणि ज्याने आत्म्याला जाणलं नाही त्याने कोणालाच जाणलं नाही. असा प्रकार आहे. चला पुढे वेदांती म्हणजे पूर्व पक्षाला म्हणतात की या अनुमानातून जो हेतू सांगितलेला आहे की ज्ञानाचे कर्म होत नसून हे विशेषण तुम्ही म्हणाल योग्य नाही आणि ते म्हणजे विशेषण असिद्ध आहे असं जर तुम्ही म्हणाल तर ते विशेषण असिद्ध हा तर्कसंग्रामातला विषय होऊन गेलाय तुम्हाला. त्याच्यामध्ये हेत्वाभासाचे प्रकार दिलेले होते. म्हणजे ज्याच्यामध्ये हेत्वाभास कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये थोडंसं जरी सादृश्य भासलं तरी त्या सादृश्याच्या द्वारे त्या ठिकाणी भासमानता तयार होणे याला हेत्वाभास असं म्हणतात. मला तिथे विशेषणाची व्याख्या काय करायची. विशेषण म्हणजे कोणतं विशेषण. विशेषणाची व्याख्या काय करते. विशेषण म्हणजे काय. सांगतो पहिल्यांदा हेत्वाभास म्हणजे काय हे समजून घ्या की थोड्याशा सादृश्याने त्या ठिकाणी भ्रमाची प्राप्ती होणं याला हेत्वाभास असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये सादृश्य भासलं पण ते थोडंसं सादृश्य होतं, वास्तविक खरं नव्हतं म्हणून त्याला हेत्वाभास असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये हेत्वाभासाचे प्रकार दिलेले सव्यविचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध आणि वाद हे 5 प्रकार आहेत. कशाचे हेत्वाभासाचे. ते पूर्ण तर्कसंग्रह पाहायला म्हणजे सत्प्रतिपक्ष विरुद्ध असिद्ध बाधित. अजून एक काय राहिला सव्यविचार. तर तेव्हा सव्यविचार सत्प्रतिपक्ष बाधित असिद्ध आणि विरुद्ध. तर तेव्हा अशा प्रकारचे 5 प्रकार झाले. आता त्याच्यामध्ये जो पंथ आला तो असिद्ध. त्या असिद्धाच्या अंतर्गत 3 प्रकार येतात. 3 प्रकार आहेत. स्वरूप असिद्ध, आश्रय असिद्ध आणि एक अजून पण त्याच्यात 3 विशेष हे सगळं विशेषण असिद्ध असं काहीतरी. तर त्याच्या अंतर्गतही परत म्हणजे त्याच्याही अंतर्गत म्हणजे असिद्ध जे झालं ना त्यात असिद्ध हा शब्द आला नाही याच्यामध्ये. विशेषण असिद्ध. तर विशेषण असे बरोबर आहे ना. मग स्वरूप असिद्ध विशेषण असिद्ध.
हा ते स्वरूप असिद्ध गगन अरविंद उदाहरण आहे. उदाहरण हा. तर विशेषण असिद्ध, तर तर त्याच्यामध्ये हा विशेषण असिद्ध हेत्वाभास जो आहे याचं उदाहरण म्हणून हे उदाहरण टाकलं त्यांनी. कोणतं? ज्ञानाचे कर्म होत नसून. आता त्याला याच्यामध्ये स्वरूपासिद्ध कसं आहे ते आधी कळून घ्या आणि मग त्याच्या अंतर्गत हे कसं येतं ते पहा. जसं चक्षुरेंद्रियाने रूपाचं ज्ञान होतं, चक्षुरेंद्रियाने हा, पण तिथं स्तोत्राला रूप हा विषय होत नाही, म्हणून कोणी स्तोत्राने रूपाचं ज्ञान होतं असं म्हणत असेल तर तो असिद्ध विषय आहे. म्हणजे तिथं स्वरूपच असिद्ध झालं, त्याचं काय झालं? स्वरूप असिद्ध झालं. तर त्याच प्रकाराने इथे विशेषणाचा, चुकीचा विशेषणाचा वापर केलेला आहे. विशेषणच चुकलं तर तिथं असिद्ध विशेषण असिद्ध असा हेतुआभास तयार झाला. हेतूचा आभास. आणि हेतू आभास म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? हेतुआभास म्हणजे काय? काही प्रमाणात काही अंशात सादृश्यता, काही अंशात सादृश्यता असणं, आणि ती आहे हेत्वाभास. त्यात विशेषणाच्या द्वारे हेत्वाभासाची उत्पत्ती झाली. तर असं कुठलं म्हणताल तर ज्ञानाचे कर्म होत नाही असं म्हणतात ते. तर हे तर्कसंग्रहातला विषय किंवा न्यायशास्त्राचा विषय आहे. त्यामुळे हे विशेषण, आता त्यांचं म्हणणं असं आहे हे विशेषण योग्य नसल्यामुळे, म्हणजे इथं आम्हाला काय दिसतंय याच्यातून? हेतूचा आभास तुम्ही निर्माण केलाय. हेतूचा काय झाला? आभास निर्माण झाला असं वाटतंय. आता इथं त्यांनी हेत्वाभास झाला असं वाटतंय, आणि हे न्यायशास्त्राच्या प्रक्रियेनुसार झालं. ते आता त्यांनी काय केलं, ह्या 5 मध्ये विरुद्धाचा विषय घेतला. विरुद्ध येतो अविरुद्ध हेतू. बरं, नाही असिद्ध हेत्वाभास. असिद्ध, हा असिद्धाचा विषय विरुद्ध नाही, हा असिद्ध असिद्ध. आणि असिद्धाच्या अंतर्गत स्वरूप असिद्ध हे जे आलेलं आहे ना, त्या स्वरूप असिद्ध. तर त्या स्वरूप असिद्धाच्या अंतर्गत स्वरूप असिद्ध, आणि स्वरूप असिद्धाच्या अंतर्गत विशेषण असिद्ध असा भाग आहे त्याच्याही आतमध्ये. तर ते अनुमान प्रमाणामध्ये विशेषणाचं म्हणजे व्याख्या सांगताना ते म्हटले की संबंधाचा प्रतियोगी असतो त्याला म्हणजे विशेषण म्हटलेलं आहे, आणि मग संबंधाचा प्रतियोगी त्याला विशेषण म्हटलेलं आहे. म्हणजे अनुमान प्रमाणात तसं वाचलेलं आहे. बरोबर आहे. संबंधाचा प्रतियोगी हा बरोबर आहे. विशेषण. बरोबर समजा हा हे भूतावला घट आहे ना, गोतल. तर घट हा हे झाला त्याचा प्रतियोगी झाला, आणि भूतल अनुयोगी झाला. प्रतियोगी अनुयोगीचा विषय आला. ते बरोबर सांगितलं. विशेषण झालं. पण आता इथला विशेषण कुठलं आहे? विशेषण असिद्ध करायचं. चुकीचं विशेषण समोर आलं म्हणजे त्या विशेषणात जे सादृश्य दिसतंय ते चुकीचं दिसतंय. हा, तर ते असिद्ध आहे, सिद्ध होत नाही तिथे. हा, म्हणून तिथं हे विशेषणाचा हेत्वाभास झाला. हा, विशेषणाचा हेत्वाभास झाला. त्यासाठी ते 5 हेतुआभासाच्या प्रक्रिया कसा प्रक्रिया. अर्थ निर्माण करायचा. त्या चला हेतू विशेषण असिद्ध आहे असे म्हणू नका. याचं कारण काय? याचं कारण काय असं आहे, हे म्हणजे हा दोषी तसा येईल त्यांच्या नायकांच्याकडून तो मांडला त्यांनी, असा येईल. तर असं होत नाही, कारण याला स्पष्टीकरण आम्ही मागच दिलेले म्हणतात. कुठं? कर्म करतो जो दोष सांगितला होता, म्हणजे करतात तेच जर कर्म मांडले तर हा दोष येतो. म्हणजे करता तेच कर्म मांडल्यावर हा दोष आत्माश्रय. येतो. त्या ठिकाणी सांगितलं होतं. पण जड पदार्थांना धरून हा विषय ना, तर त्या ठिकाणी दोषाची उत्पत्ती होते. इथे चैतन्य स्वरूप आत्मा हा स्वतः कुठलाच विषय नाही, कशाचाही विषय होत नाही, म्हणून तिथं कर्तृक. नाहीतर मग आत्मा स्वयंप्रकाशित आहे, तर आत्म्याच्या ठिकाणी असलेलं स्वयंप्रकाशित्व आणलं कुठून? आत्म्याच्या ठिकाणी असणारं स्वयंप्रकाशित्व कुठून आणलं? कुठून आणलं? तर स्वतः सिद्ध आहे, तर मग दोष आला ना म्हटले. कारण कर्म करतो हा दोष आला का नाही? स्वतः सिद्ध आहे म्हणतात. पण म्हणजे हा दोष तिथं येत नाही, कारण ती वस्तूच मुळात आत्म ही वस्तू
हे विषय होत नाही. विषय जर झाले असते तर त्या ठिकाणी काय आला असता? दोष आला असता. जसा आता जीव हा विषय आहे का ना एका दृष्टीने, म्हणून जीवाचं ज्ञान, जीवाच्या ठिकाणी असणारं ज्ञान, हे आम्ही त्या जीवाला विचारलं की तुम्ही हे ज्ञान आणलं कुठून? कारण जीव हा विषय होऊन राहतो, विषय झाला तो, त्याचं ज्ञान आलं कुठून? मग ते म्हटले जीवाचं ज्ञान नाही तर हे ज्ञान आत्म्याचं आहे. मग आत्म्याकडे गेलो तेव्हा आत्म्याला विचारलं हे ज्ञान आणलं कुठून? तर ते म्हणले आमचंच आहे. मग आत्म्याच्या ठिकाणी असलेलं ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. हे जर कळालं की तुम्हाला हा दोष येणार नाही. दोष केव्हा येईल तर तुम्ही त्याला भिन्नत्वाने आणि भेदाने पाहतात. न्यायशास्त्रकार काय पाहतात? भिन्नत्व आणि भेदाने पाहतात. म्हणून न्यायशास्त्राच्या दृष्टीने दोष येईल, आमच्या दृष्टीने येणार जिथे भेद आला की दोष यायला अडचण नाही. पण अभेद हे कळाला की आत्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे, हे जर कळालं तर दोष येणार. आणि आत्म्याच्या ठिकाणी जर तुम्ही भेद माना, ते म्हणजे आहेत ना, त्याच्यावर मी शंका केली होती कुठे अद्वैत ग्रंथात. आत्मा हा सत आहे, आत्मा हा चित आहे, आत्मा हा आनंद स्वरूप आहे. म्हणजे आत्म्याचे किती गुण झाले? अवयव झाले. अवयव म्हणजे आत्म्याचे अवयव किती झाले? 3 अवयव तुम्ही झाले. एकच काय म्हणता? हा, पण तुम्ही एकच काय म्हणता? त्यात चित नावाचा एक अवयव आहे. चित म्हणजेच ज्ञान, हा एक अवयव झाला. तर आत्म्याचे 3 अवयव नसून चिताचंच नाव सत आहे, सताचंच नाव चित आहे, सताचंच नाव आनंद आहे, आनंदाचंच नाव सच्चित आहे. गुण पण नाही म्हणलं त्यांनी, त्याचे अवयव गुण पण नाही, म्हणलं. अवयव नाही, असं. तर त्याचं स्वरूप आहे. आता ते आत्म्याचं आहे म्हणण्यामध्ये आपलं आहे, तर आपल्याला आपलं स्वरूप जाणून देत आहे शास्त्र की तुम्ही कोण आहात. आणि तुम्ही जर सच्चिदानंद असा आहे तर आता बोलता येत, काहीतरी बोलायचं म्हणून सच्चिदानंद म्हणता येत, नाहीतर सच्चिदानंद सुद्धा बोलता येत नाही. मग त्याच्यात पुन्हा शेवटचं श्लोक सांगितलं ना, त्या तिघांचं खंडन करून, नाही नाना स्वरूपम त्यात एक वस्तू कदाचन अखंड एवास्मी विजय जागतिम विधान. तर अखंड एक रस अद्वय स्वरूप असा हा आत्मा सिद्ध झाला असं शेवटाला म्हटलं. सतत येतं ते खंडन केलं. हा, तर चला आता म्हणतायत की आत्म्याच्या सत्यत्वाचे उपपादन करतायत. सत्यत्वं बादराहित्यं जगद्बादैकसाक्षिणः सत्यत्वं बादराहित्यं जगद्बादैकसाक्षिणः बाधक किं साक्षिको ब्रूहि न त्वसाक्षिकयिष्यते बाधक किं साक्षिको ब्रूहि न त्वसाक्षिकयिष्यते. सत्यत्वं बादराहित्यं जगद्बादैकसाक्षिणः बाधक किं साक्षिको ब्रूहि न त्वसाक्षिकयिष्यते. सत्यत्वं बादराहित्यं पदच्छेद नाही आहेत काही.
जगत बाधैक साक्षीण हा आहे तसा शब्द वापरला आहे. बाध हा आता इथं किम साक्षिक हा ब्रूहि न तू असाक्षिक हा इष्यते. पहिल्यांदा साक्षिक हा नंतर असाक्षिक हा. तुमधून तू निघाला असाक्षिक हा इष्यते. 2-3 पदच्छेद आहेत. किम साक्षिक हा ब्रूहि न तू असाक्षिक हा. एवढाच पदच्छेद आहे. सत्यत्वम जगबाधराहित्यम जगत बाधैक साक्षिणः. सत्यत्वम म्हणजेच बाधराहित्य. नाम या पदाचा अर्थ आहे म्हणजे. इथं नाम काय म्हणजेच सत्यत्वम म्हणजेच बाधराहित्य. बाद नाही होत. ज्याचा बाध होत नाही त्याचंच नाव सत्य असं आहे. ज्याचा बाध राहित्य आहे त्याला सत्य असं म्हणतात. ज्याचा बाध राहित्य पदाचा अर्थ होत नाही. बाध होत नाही. कसा होत नाही तर देशतः कालतः वस्तुतः या तिन्ही प्रकाराने जो व्यापक असा आहे तर त्याच्यात कालव्यापकता नित्यतेसाठी वापरलेली आहे. मग आता सत्य कशाला म्हटलं? त्रिकाल अबाध्यत्व सत्यत्व. त्याच्यात पूर्वी होता, आत्ता आहे आणि नंतरही राहील. म्हणजे वास्तविक पाहता त्याच्यापेक्षा चांगलं म्हणायचं तर हे तिन्ही काल ज्याच्या ठिकाणी नाहीतच. ज्या पदार्थाची उत्पत्ती होते त्याच्या पूर्वीचा काळ मोजला जातो, त्याला भूतकाळ म्हणतात. म्हणजे तुमचा जन्म किती साली झाला? 55ला. 55ला झाला का 58ला? 57. मध्ये आधी कुठेतरी धरला. तुमचा जन्म 57ला झाला तर 57च्या आधी देहाचा म्हणजेच भूतकाळ होता. पूर्वी देहाच्या पूर्वी भूतकाळ होता. आत्ता वर्तमान काळ आहे आणि काही काळानंतर त्याच्या किंवा आत्ता या दृष्टीनेच तुम्ही आत्ताच मोजू शकता की पुढच्या काळाला तुम्ही काय म्हणता? वर्तमान काळातच मोजला आपण की भविष्य काळ. आणि मागचा आहे तो आणि आत्ता आहे तो वर्तमान काळ. आता आत्म्याचा जन्म केव्हा झाला? अज असं म्हणतात. अजन्मा जन्मच झाला म्हणून त्याला अनादी म्हणतात. तो कसा आहे? अनादी. आणि मग म्हणून खरा अनादी ज्याची उत्पत्तीच झाली नाही त्याचं नाव अनादी. तर अनादी पदाचा खरा अर्थ असा अजा म्हणजे ज्याची उत्पत्तीच नाही. मग उत्पत्तीच नाही तर आधी कसं काय सांगायचं? आधी पदार्थ कोणत्या पदार्थ आधी सांगता येईल? ज्याची उत्पत्ती झाली त्याचा आधी करता येईल पण ज्याची उत्पत्तीच झाली नाही. म्हणून आत्माचा अनादी आहे. बाकी सगळं अनादी नाही. बाकीचे पदार्थ अनादी नाही. बाकीचे शास्त्राने संगती लावण्यासाठी अनादी केली. कारण त्याला अनादी स्वप्न केव्हापासून पाहत होते? अनादी कालापासूनच. जगतरूपी स्वप्न हे अनादी कालापासून चालू आहे. पण केव्हा एकदा सुरू झालं तर त्याच्याविषयी निश्चितता सांगितली जात नाही. पण केव्हा तरी असं म्हणतात ना, आता विचारसागरामध्ये असा विषय होऊन गेला की जसे रहाट गाडग्याचा त्या गाडगे एकदा बांधून झाले आणि फिरायला एकदा सुरुवात झाली की ते त्यातलं पहिलं गाडगं कोणतं हे सांगता येईल का? नाही सांगता येत. मग त्याला काय शब्द वापरायचा? अनादी. ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर तेव्हा असा आता प्रत्येक पहिल्यांदा गाडगं बांधलं काय ज्ञान आहे केव्हा झालंय? हे कितीतरी युग झाली याच्यामध्ये. आणि मग पहिलं केव्हा कुठून सुरू करायचं? नाही. पण हे एकसारखं फिरत राहिलं. तसं हा आत्मा हा अनादी आहे म्हणजेच ब्रह्म अनादी आहे. आत्मा आणि ब्रह्म याच्यात भेद नाही. त्याचंच नाव व्यापक दृष्टीने समिष्टीने ब्रह्म आणि व्यष्टी दृष्टिकोनातून आत्मा असं केलं. आणि मग तो आत्मा किंवा ते ब्रह्म त्याच्या उत्पत्ती नसल्या कारणाने त्याच्यामध्ये काय म्हटले इथं? बाधराहित्य असा शब्द आलेला आहे. तर त्याच्यात कालाच्या गणनेत हे येतच नाही. उदाहरण घेतलं असं आहे की हे जे अनंत जे आहे की नाही, जे उत्पत्ती कधी झाली नाही
आता हातगाडी ह्याला जर पहिलं गाडगं बांधलं त्याला आपण 1 नंबर दिला हा. तर आपल्याला नंतर सांगता येईल 1 नंबर हाय का तर नाही? मी सांगतो ना तुम्हाला जर शंका असेल, मी त्या दिवशी सांगितलं होतं तुमच्या पाठामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की हे सृष्टी कधी उत्पन्न झाली, तर मी तुम्हाला सांगितलं की 1000 अब्ज 1000 कोटी 1000 नाही, हे- 10 लाख. आता त्याला काय अर्थच नाही, तसं आपण कारण याच्यात असं आहे. नाही नाही, माझं म्हणण्याचं ऐका, ऐकून ऐका. घ्या. माझं म्हणणं अगोदर ऐकून. जसं आपण ह्याला 1 नंबर देऊ शकतो हा, तसं आपल्या त्याला बुद्धीनं हा. तसं त्याने त्याला कुठेतरी हे केलं असं 1 नंबर दिलेला आहे. हा म्हणजे असं तर त्याला 1 नंबर दिलेला म्हणजे आहे. त्याला माहित असू शकतं असं माहीच आहे ना तुम्हाला. ईश्वर कसं केला आपण, ज्याला सगळ्यांचं सगळं एकाच काळात कळतं, त्याचं नाव काय, मग त्याला माहित नाही का त्यांनी कधी निर्माण केलं, बरोबर आहे. त्याचा रेकॉर्ड जर आता मेंटेन केलं तर मला नाही वाटत जगत शिल्लक राहील पूर्ण, सगळं रेकॉर्डच भरून जाईल, इतकं रेकॉर्ड बोलतं. आणि त्याचं करायचं काय हे प्रश्न आहे. समजा त्याचं करायचं काय, अगदी तसंच आहे. गाढवाचे केस मोजून करायचं काय, तसं जगत किती झाले हे मोजून करायचं काय, काहीच नाही. भेटून द्यायचंय फक्त. त्या विचारसागरमध्ये हत्तीचा दृष्टांत दिलेला आहे. पाय मोडला तर मोडला. दिवाळीमध्ये पोरांना खेळण्याच्या त्या फटाकडे म्हणून फटाकडाच, पण तो हत्ती आणला. पण तो हत्ती म्हणजे तर दिसायला तर अट्रॅक्टिव्ह असला, फटाकडा म्हणजे चांगला दिसतं असेल. त्या हत्तीच्या आकारातला फटाकडा, पण आणताना एका हत्तीच्या पाय मोडला. मग त्याचा काय, त्याला पाय मोडल्यावरती तो दुरुस्त करायला पाहिजे का नाही? काय करायला पाहिजे? त्याचा उपयोग कशासाठी? आवाज येण्यासाठी. आवाज झाला पाहिजे. पाय वाकडाय का तिकडा ह्याच्याशी काही देणे घेणे नाही. तसा वेदांत शास्त्राने जगताशी काय देणे घेणे नाही. त्याच ठरवायचं. किती जगत झाले आणि किती नाश पावले काय माते, हे पुराणावाल्यांचं काम आहे. की माग किती झाले आणि तिथून काढा, आणि त्याच्यात कोणता राजा होऊन गेला, त्याला एक संगतीच नाही. तर त्याला किती राजे होऊन गेले आणि नाही आपल्याला मोजायचेच आता. नाही, मला ह्याच्यामध्ये म्हणायचं की जर त्याला माहित आहे, हा, ओके, पहिलं कोणतं आहे हे त्याला माहित आहे, हा. ओके, त्याच्या दृष्टीनं पहिलं त्याला सगळं ज्ञान ईश्वराला आहे, माहिती आहे. ओके. मग तिथं उत्पत्ती होताना, जीव उत्पन्न होताना तिथं कर्म क्रिया आहे, असं पण होऊ शकतं ना. तिथं कुठली कर्म झाली? कर्माप्रमाणे जीवाची उत्पत्ती होते. अहो ईश्वर कसा तयार झाला ते सांगा आधी मला. ईश्वर कसा झाला? माय उपाधी लागली. माया कुठून आली? मान माय मिळली. नाहीच. आता तुम्ही तिथंच नाही म्हणायला लागल्या, पुढे काही नाही म्हणतात तेव्हा. तर माया याची संगती, याची काय आहे? संगती. वास्तवता नाही. नाही. तुम्ही वास्तवतेच्या दृष्टीने विचार नका करू, तर संगतीच्या दृष्टीने विचार करा. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया नावाची उपाधी मानून जगाची काय केलेली आहे? संगती लावली. तुम्हाला त्या दिवशी सुद्धा म्हटलं होतं की अधिष्ठानाकडून पाहायला जाताल तर जगत सापडायचं नाही. आणि कुठं चालली शोधायला किती जगत झाले आणि कुठे काय झाले, जगतच सापडायचं नाही. अधिष्ठान स्वरूपाकडून पाहायला गेले तर जगत असा अत्यंत अभाव. ईश्वर सुद्धा नाही तिथे. बस तेवढंच. हा, पण मग आता म्हणून आध्यस्थ पदार्थाची मुळं शोधत बसल्यामध्ये स्वारस्यता नाही. आता त्या ईश्वराला त्याचं ज्ञान आहे, पण त्याचं ज्ञान आहे तो त्याच्या महिमेत. ईश्वर कुठं प्रत्यक्ष आहे जीवाला? जीवाला ईश्वर प्रत्यक्ष आहे का? नाही. त्या ईश्वरापासून झालेला वेद प्रत्यक्ष आहे. म्हणजे वेद त्याच्या निश्वासे झाले असं त्याचं ते उत्तर दिलेलं आहे. आणि मग वेदामध्ये ह्यांचा विचार दिलेला आहे की अनादी कालापासून जगत आहे. वेदाने सुद्धा, आणि वेदाने जर समजा माग जेवढे झाले, समजा ईश्वराचाच मुलगा आहे ना वेद, त्याने सगळं लिहित बसला असता तर वेद अजून किती मोठा झाला असता. तर त्याच्यामुळं एक तर अगोदरच प्रचंड झाला तो, आणि त्याच्यात सगळ्या जर सृष्ट्या लिहित बसला असता तर काय झालं असतं. तर म्हणून त्याचे काही संगती नाही. आणि त्याच्यापेक्षा अनादी असं सांगून शास्त्राने विषय कट केलेला आहे. विषय कट करायचा असेल तर शब्द कोणता आहे? बस. आणि त्याच्या पाठीमागे जायचं नाही. त्याच्या पाठीमागे जायचं तर मग कोण जाईल? तर तार्किक लोक जात बसतील.
हा. मग तार्किकांनी त्यांच्या संगत्या लावल्या आणि शेवटी हातात काय सापडलं त्यांच्या? शेवटी फलाकडून पाहावं लागेल ना. तुमच्या जर हातात काय सापडत नसेल तर तुम्हाला त्याचं करायचं काय, हा प्रश्न आहे. तर तेव्हा जगताचा आपल्याला असा विषय चालला, काळ हा याच्या पोटात राहतो, काळाच्या पोटात हा नाही राहत. आत्मा हा काळाच्या पोटात नाही, हा काळ याच्या पोटात राहतो. म्हणण्यामध्ये काळच नाही, म्हणून बाद राहित्य. वर्तमान भूत भविष्य हे उत्पन्न झालेल्या पदार्थाच्या मागे लागले. जो पदार्थ अज आहे, उत्पन्न झालेला नाही, तिथं काय काळ सांगावा? लक्षात आलं ना? जो पदार्थ, ज्या पदार्थ उत्पन्नच झाला नाही त्याला काल कोणता? त्याला बोलताच येत नाही हा भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे का, तसा आत्मा आहे. म्हणून सत्यत्वम नाम बाद राहित्याम यदि जगत बाद एक साक्षीन हा बाध, जगाच्या बाधाचा यदि जो एक साक्षी झाला, साक्षी त्याचा जर बाध होत असेल, असं म्हटलं, जगत बाधैक साक्षीन, जगाच्या बाधाचा जग काय आहे? आद्यस्त. आणि जो एक साक्षी त्याचा जर बाध होत असेल, जगाचा बाध झाल्यावर कुठे जातो? साक्षीच्या ठिकाणी. जगाचा बाध कशा ठिकाणी मानला? साक्षीच्या ठिकाणी. जीवात्म्याचा बाध साक्षीच्या ठिकाणी. त्या साक्षीलाच आत्मा म्हणतात. पण तुम्हाला साक्षी खटकत असला तर ब्रह्म म्हणा. साक्षी शब्द खटकला की तुम्ही काय म्हणा? ब्रह्म. साक्षी आणि ब्रह्म याच्यात काय भेद आहे? एकच आहे. उपाधी भेदाने थोडासा बोलतो. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतकरणाचा कल्पित भाग काढला, अधिष्ठानाचा चैतन्याचा भाग येतो, ज्या ठिकाणी चैतन्य, कारण चैतन्य पाहिजे आम्हाला तिथे. अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला म्हणजे साक्षी म्हणतात. असं अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, अंतःकरण अधिष्ठान त्याला चैतन्याला म्हणजे साक्षी म्हणतात. बरोबर, तेच अंतःकरण अधिष्ठान चैतन्य. तर तेव्हा आता या साक्षीचा म्हणजेच आत्मा, त्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे साक्षीच्या ठिकाणी जगताचा बाध होतो. आता जगत बाधाचा साक्षी व्यष्टी दृष्टीनेच करा तुम्ही. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झालं तर त्या ब्रह्मज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? एखाद्या व्यक्तीला झालेल्या ब्रह्म, त्या जगताचा बाध त्या व्यक्तीने कुठे केलेला? साक्षी चैतन्याच्या व्यष्टी दृष्टी, व्यष्टी दृष्टीने झालं ना. तेव्हा व्यष्टी दृष्टीने जगत बाधाचा साक्षी झाला. बरं ठीक आहे, साक्षीचा बाध. आता साक्षी त्याचा जर बाध होत असेल, कोणाचा? साक्षीचा. तर ऐका आता, तरी सहा किम साक्षी कहा ब्रूहि, तर त्या बाधाचा साक्षी कोण? म्हणजे एखादा नवीन साक्षी सांगा. जगताचा बाध ब्रह्मवेत्त्याने कुठे केला? साक्षी चैतन्याच्या ठिकाणी. हा ठीक आहे, म्हटलं आम्हाला इथपर्यंत कळालं. आता तुमच्या ठिकाणी असणाऱ्या त्या साक्षी चैतन्याचा बाध कर, कुठं करू ते सांग. तर आत्म्याचा बाध होत नाही. म्हणून त्याच्यानंतर नाही बात सांगायचं. तुम्हाला काय इकडे बाहेर बात सांगायची तेवढी बात सांगा. चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी गेल्या तिथे बाधाचा विषय राहिला नाही. तर त्या बाधाचा साक्षी कोणते सांगते? याचं उत्तर आहे नाहीच. तर बाध तर साक्षी रहित असणे इष्ट नाही. किंवा आपण असं ठरवलं, काय ठरवलं? त्या साक्षीचा एक साक्षी आणखी, म्हणजे या व्यष्टी साक्षीचा समेष्टी साक्षीच्या ठिकाणी बात केला. असं करायला काय अडचण आहे? व्यष्टी साक्षीचा समेष्टी साक्षी म्हणजे ब्रह्म, किंवा अगदी पार ईश्वराच्या ठिकाणी करू आपण. भेदवाद्यांनी ते बी केलेलं आहे, पण त्यांनी ते म्हणजे व्यष्टी साक्षी म्हणजे एका व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या साक्षी चैतन्याचा बात ईश्वराच्या ठिकाणच्या साक्षी चैतन्याच्या ठिकाणी केला. ठीक आहे, ईश्वराच्या ठिकाणच्या साक्षी चैतन्याचा बात कुठं करायचा? दुसऱ्या मानवाला म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी करा. ठीक आहे, ब्रह्माचा बात कुठं करायचा? दुसरा ब्रह्म बरोबर आहे, बरोबर आहे. काय म्हटले?
त्याचा बाद केला दुसऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी तर अनिकत्वाचं येतो. दोष येतो. अनावस्था त्याला अनावस्था असतो. म्हणजे त्याची व्यवस्था लागणार नाही. अनावस्था हा दोष आला. दुसरी गोष्ट, अनावस्था दोष येईपर्यंत थांबले तरी कशाला तुम्ही? आम्हाला एक सांगा आधी की तुमच्या ठिकाणी असणारं साक्षी चैतन्य, ईश्वराच्या ठिकाणचं चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याच्यात भेदच नाही, तर बाद कुठे करत चालले? बाद त्याचा केला जाईल की ज्याच्यात भेद असेल. बाद केव्हा होतो? जगत आणि जगताचा बाद केला साक्षी चैतन्यात, तिथं भेद आहे का अभेद आहे? जगत साक्षीवर भिन्न आहे म्हणून बाद भेद झाला ना, साक्षीवरून भिन्न झालं ना म्हणून बाद झाला. साक्षीवरून भिन्न नसतं तर बाद व्हायचं कारण नसतं. जगत आणि ब्रह्म एकच झालं. भेद आहे तर बाद झाला. अध्यस्त पदार्थाचा अधिष्ठानात बाद झाला. साक्षी हाच अधिष्ठान आहे आणि ब्रह्म ही अधिष्ठान एकच आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने ते म्हणतात मग साक्षी रहित असणे इष्ट, बाद केला तर बाद तर साक्षी रहित असणे इष्ट नाही. दुसरा आहे अजून एक मुद्दा आहे याच्यातला की तुम्हाला बाद करायचा असेल तर बाद हा नेहमी सत्य पदार्थाच्या ठिकाणीच होतो. खोट्या पदार्थाचा बाद सत्य पदार्थाच्या ठिकाणी होतो. खोट्या पदार्थाचा बाद खोट्या पदार्थाच्या ठिकाणी होत नाही. कल्पित पदार्थ हा अधिष्ठान स्वरूपच असतो. बिलकुल आहे. पण खोट्या पदार्थाचा बाद हा खोट्या पदार्थाच्या ठिकाणी होत नाही. आता मला उत्तर द्या, सुरू येत आहे ना. सर्प भासला का नाही? सर्प भासला. नंतर कशावर भासला? रज्जूवर. मग रज्जू सत्य आहे आणि सर्प मिथ्या आहे. आणि रज्जू तर मिथ्याच आहे ना आणि सर्पही मिथ्याच आहे ना. मग दोन मिथ्या पदार्थ आहेत. तो दृष्टांत नाही, त्याचं उत्तर आहे. उत्तर सांगतील आता, ऐका बघ तुमचं उत्तर सांगा. मिथ्या पदार्थाचा बाद हा मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी होत नाही. तर याचं उत्तर सांगा, नाही तर जाऊक साहेब सांगतील. थांबा त्यांना आधी. ते म्हणजे प्रकृती काळातच आपण हे करतो ना, रज्जूवर सर्प म्हणजे नाही, हे नाही उत्तर त्याचं. अधिष्ठान चैतन्यच होतं. चैतन्याच्या ठिकाणी केलेला आहे, रज्जूच्या ठिकाणी नाही केलेला. चैतन्य हा शब्द आणलेला आहे. रज्जू हा नाही ना, तर रज्जू सुद्धा जड झाला. एका जडाच्या ठिकाणी दुसरा जड पदार्थाचा बाद होईल कसा? रज्जू बी बाधित आहे ना, व्यावहारिक आहे ना. तो रज्जू व्यावहारिक आहे म्हणून तोही मिथ्या आहे आणि सर्पही मिथ्या आहे. एक प्रातिभासिक मिथ्या आहे आणि एक व्यावहारिक मिथ्या आहे. नियमाने तर दोन्ही प्रातिभासिकच आहेत. हा एकच. पण आपण थोडस भेद केला त्याच्यात की त्याला रज्जूची सत्ता व्यावहारिक आणि सर्पाची प्रातिभासिक. मग ते म्हणले प्रातिभासिक सर्पाचा म्हणजे सर्पाचा बाद कुठे झाला? रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी. असे शब्द भाषा आहे बरं का आपली. म्हणून मिथ्या पदार्थात अशी संगती. मिथ्या पदार्थाचा बाद हा सत्य पदार्थाच्या ठिकाणीच होतो. ऐका, वाचा आता. चला आपल्याला तिकडे प्रवचनाला जायचंय. मगरताईंच्या शेजारी काळेताईंचं घर आहे ना, तर तिथं प्रवचन आहे. त्यामुळे वाचून घेऊ राहिलेलं आणखीन परत नंतर समजून घेऊ. चला. आता आत्म्याच्या सत्यत्वाचे उपादन करण्यासाठी सत्यत्वाचे लक्षण सांगतात. श्लोक सांगितलाय, सत्यत्वं बाधराहित्यं जगद बाधैक साक्षिणा बाधक किम साक्षी को ब्रूहि न तो साक्षी कैष्यते. अन्वयार्थ सांगितलाय की सत्यत्वं नाम बाधराहित्यं. सत्यत्व म्हणजे बाधराहित्य. यदि जगत बाधैक साक्षीणः बाधः, जगाच्या बाधाचा जो एक साक्षी त्याचा जर बाध होत असेल तरी सहा किम साक्षिकः तर्हि सहा किम साक्षिकः ब्रूहि. त्या बाधाचा साक्षी कोणते सांग पाहू. ब्रूहि म्हणजे सांग, साक्षिकः म्हणजे साक्षी.
हा, तर तरीही- त्या बाधाचा साक्षी कोणते सांग पाहू. तर तू त्यावर- सहा असाक्षी कहा न इष्टते. हम्म, बात तर साक्षी रहित असणे इष्ट नाही. तर साक्षी पाहिजेच. साक्षीच्या ठिकाणी म्हणजे सत्य, साक्षी या पदाचा अर्थ सत्य, अधिष्ठान, चैतन्य पाहिजेच, तर मिथ्या पदार्थाचा बाध होईल. हा, आणि मिथ्या पदार्थ हा साक्षीशिवाय भासणारही नाही, हेही तितकंच खरं आहे. रज्जू नाही तर साप नाही, आणि साप आहे तर रज्जू आहे. साप आहे तर रज्जू आहे. जगत आहे तर ब्रह्म देह आहेत तर आत्मा आहे. ते म्हणले देह आहेत पण आत्मा नाही, असं होणार नाही. कारण सत्य पदार्थाची आवश्यकता आहे. सत्यावर खोटं राहतं, म्हणजे खऱ्यावरच खोटं राहतं, खोट्यावर खोटं नाही राहत. चल. प्रकाश व्यवहारात जे अर्थ आपण डुप्लिकेट आहे म्हणतो हा. त्याचं ओरिजिनल कुठेतरी आहे. ओरिजिनल कुठेतरी आहे. बरोबर. ओरिजिनलवरती डुप्लिकेट काढतात. पुढे वाचा. प्रकाश सांगितलाय की ज्याचा कधीही नाश होत नाही ते सत्य व ज्याचा होतो ते मिथ्या होय. बरोबर. पण बऱ्याच मनुष्यांच्या कोत्या समजुतीमुळे त्यांना ही गोष्ट समजत नाही. कोत्या समजुतीमुळे म्हणजे डोकंच नाही लावायचं, नको तिकडे डोकं लावतात, जिकडे लावायचं तिकडे नाही लावलं. ती कोती समजुती. हा. तरी सुद्धा सूक्ष्मदर्शी विद्वानाला या सत्य मिथ्यत्वातील अंतर स्पष्टपणे भासते. म्हणून तुम्ही सगळे विद्वान आहात, तुम्हाला स्पष्टपणे भासतंय का नाही खोटे पदार्थ आणि खरा पदार्थ. जसं खरं जगत आहे आणि खोटा आत्मा आहे. उलट करा चला. या प्रत्यक्ष भासणाऱ्या स्थूल सूक्ष्म सृष्टीचा जो निद्रा, मूर्छा किंवा समाधी अवस्थेत नाश होत असतो, म्हणजे त्याचे अभान होते, त्याचा साक्षी कोणीतरी असलाच पाहिजे. त्याचा नाश होतो असं म्हटलंय. नाश शब्द खटकत असला तर बाद लिहून ठेवा. वाटत असलं तुम्हाला तर, पटत असलं तर राहिलं तरी चाल. माझं काय म्हणणं नाही. वाद काय नाही. बाद होतो का नाश होतो? वाद होतो. आणि नाश होतो म्हणलं काय वाद जड नाही जात. राहणार. नाश झाला. पहिल्या प्रथम काळात ठीक आहे, पण आता एवढ्या दिवसांनी ऐकलं. काय नाही, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगाचा नाश होतो असं म्हटलं. अहो, तर हे बाद वाद- म्हणा. मी एवढ्या दिवसात ऐकणाऱ्यांनी समजून घ्यायला नवीन वाल्यांना ठीक आहे, आपल्याला काय. ठीक आहे, वा पुढे वाचा. कारण साक्षी वाचून सृष्टी भासली नाही अशी स्मृती होणे युक्त नाही. साक्षी वाचून सृष्टी भासली नाही अशी स्मृती होणे युक्त नाही. तर साक्षी आहे तेव्हा सृष्टी भासते. पुढे. म्हणून सर्वांच्या अविद्यमानतेचा साक्षी जो आत्मा त्याचा बाध होतो असे म्हटल्यास त्या बाधाचा साक्षी कोण, असा आम्ही उलटा प्रश्न करू. असा आम्ही उलट प्रश्न करणार. कारण बाधाचा कोणीतरी साक्षी म्हणजे पाहणारा असलाच पाहिजे. बरोबर. बाधाचा कोणीतरी साक्षी पाहणारा असला पाहिजे. पुढे. त्या वाचून बाध होणे इष्ट नाही, आणि तसाही बाध होतो असे जर मानले तर अतिप्रसंग होईल. बरोबर आहे. म्हणजे बाधाला काहीच नियम राहणार नाही. अतिप्रसंग कोणता झाला? बाधाला काही नियमच राहिला नाही. बाधाला काही नियमच राहिला नाही, हा झाला अतिप्रसंग. म्हणजे बाधाला काहीच नियम राहणार नाही, आणि त्यामुळे पाहिजे त्या वस्तूचा पाहिजे तेव्हा बाध होऊ लागेल. कोणत्याही पदार्थाचा केव्हाही कसाही बाध होऊ लागेल असं होणार नाही. तात्पर्य बाधाचा साक्षी कोणीतरी पाहिजे ही बस गोष्ट एवढंच सिद्ध आम्हाला झाली. सांगायचं होतं की बाधाचा साक्षी कोणतरी. आणि कोण आहे? साक्षी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळ्याचा बाध होतो. आता त्या पदार्थ बाध योग्य असतात, त्या पदार्थांच्या संगतीत राहावा का? तर हा जीव आहे तो अविद्यामुळे बाध होणाऱ्या पदार्थाच्या संगतीत राहतो आणि नको ते दुःख अंगावरती घेऊन बसतो. वास्तविक नसलेलं दुःख भोगायला लागला तर त्याचं कारण आहे ज्या पदार्थांचा बाध होतो त्याच्या संगतीत राहतो. सत्य पदार्थाची संगत असेल तर त्याला दुःख होण्याचं कारणच राहणार नाही.
कारण त्याचा बाध होत नाही. आत्म्याचा बाध होत नाही म्हणजे सत्य आहे. आमच्या आवडीचा विषय सत्य आहे का बाधाचा आहे असं कोणाला वाटतं आपला बाध व्हावा? कोणालाच वाटत नाही. शरीराला धरून बसलेत आणि बाध व्हावा असं वाटत नाही, पण शरीराचा बाध झाल्याशिवाय राहत नाही. बाध योग्य पदार्थाला त्यालाच धरून बसले, नाशवान पदार्थाला धरून बसले आणि अविनाशाची चिंता कल्पना करतोय तो. फार काळ टिकल बरं कमी अजून, कारण आपल्या अजून दात हालत नाही, आपलं शरीर चांगलं आहे. दररोज रामदेव बाबाचा व्यायाम करतो,